ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की तिथे मधुभाऊ निर्दोष सुटल्यामुळे महिपत आणि त्यांच्या टीमला खूप राग आलेला असतो. तो इथे महिपत प्रियाला बोलून घेतो आणि बोलतो, तुझी साक्ष काय कामाला आली नाही तू त्यामध्ये आला घरातून बाहेर काढू शकलीस, नाही तर तू सायली अर्जुनवर लक्ष ठेवू शकलीस नाही आणि या केसचे काय धागेदोरे आहेत काय ते शोधू शकली नाहीस. तेव्हा महिपत बोलतो, आता मी एक काम करतो, मी या सगळ्या चौकशीमध्ये अडकलो ना, मी तुला आता ढगात पाठवतो, म्हणजे तुला मी मारून टाकतो. तेव्हा प्रिया बोलते की तुम्ही मला मारून काय करणार, तुम्ही काय करा, ज्याच्यामुळे तुम्ही या केसमध्ये अडकलायस त्याला तुम्ही किडनॅप करा आणि मारा ना. तेव्हा प्रिया महिपतला आयडिया देते की तुम्ही याच्या घरातल्या कुठल्या व्यक्तीला मारल्यापेक्षा तुम्ही त्याच्या बायकोला मारा. तेव्हा ही महिपतला गोष्ट आवडते आणि तो बोलते, याच्यामध्ये तू जर तिला मारू शकलीस नाहीस तर मी तुझा जीव घेईन. तो इथे प्रिया विचार करायला लागते, महिपतच्या जाळ्यात ही सायली सापडायला पाहिजे आणि लवकरात लवकर तिचा काटा काढला गेला पाहिजे. तेव्हा इथे प्रिया सायलीवर लक्ष ठेवायला लागते. सायली केव्हा घरातनं बाहेर पडेल याच्यावर तिचं लक्ष असतं. तेव्हा इथे सायली प्रियाला कॉफी देते आणि बोलते, मी देवळात जाऊन येते. तेव्हा इथे सायली जाताना प्रिया मनातल्या मनात हसत असते आणि बोलत असते की जा, तुझ्यासाठी मी खड्डा खणून घेतलेला आहे, त्याच्यामध्ये पड, कारण की महिपत तुझा हात दंड करणार आहे. इथे सायली घरातनं बाहेर पडल्यानंतर प्रिया ही महिपतला कॉल करते आणि बोलते, सायली घरातनं बाहेर पडली आहे, लवकरात लवकर तुझी माणसं पाठव. ती तिकडे स्टेशनला देवी याच्या देवळात जाणार आहे, लवकरात लवकर तुमची माणसं तिकडे पाठवा. तेव्हा महिपत बोलतो, नक्की निघाली ना, तिच्याबरोबर अर्जुन सुभेदार नाही ना. तेव्हा प्रिया बोलायला लागते, चांगलीच वेळ आहे, तुमच्या गुंडांना तिथे पहारा ठेवायला सांगा आणि सायली बाहेर आली काय तिला उचलायला सांगा. तेव्हा इथे महिपत त्यांच्या गुंडांना आदेश देतो आणि बोलतो, जावा लवकर, ते स्टेशनला देऊळ आहे ना, तिथे ती सायली उभी आहे, तिला किडनॅप करा आणि हे काम लवकरात लवकर आणि व्यवस्थित करा, नाहीतर बघा काय मी करतो. आणि पुन्हा एकदा या कामामध्ये तुम्ही चुकलात मी तुमचा चांगलाच मुर्दा पाडतो. ती सायली देवीच्या देवळात येते तेव्हा इथे प्रिया पण तिकडे लपून पाहत असते आणि तिचं सायलीवर लक्ष असते. तेव्हा सायली रस्त्यावरून चालत असताना तिच्या मनात काहीतरी वेगळं वाटत असतं आणि तिला अशुभ संकेत मिळत असतात. तेव्हा सायलीच्या जवळ 2 वाहने धावत येताना दिसतात. तेव्हा तिला विचार पडतो की ही सकाळ सकाळी वाहने कुठली आहेत. तेव्हा इथे सायलीच्या जवळ 2-3 गुंडा येतात आणि सायलीचं ताट हातात ढकलून देतात आणि सायलीला ते पकडतात, तिच्या तोंडाला पट्टी बांधतात आणि तिचे हात बांधून आणि सायलीला गाडीमध्ये टाकतात आणि सायली खूप घाबरलेली असते. तेव्हा प्रिया हे सगळं बघत असते आणि ती खूप खुश झालेली असते. तेव्हा सायली विचार करत असते नक्की ही माणसं कोण आहेत. तेव्हा इथे सायलीला समजते की ही महिपतचीच माणसं असतील आणि ती खूप घाबरलेली असते. दुसरीकडे अर्जुन इथे कोर्टाच्या कामातून घरी येतो आणि तो विचार करतो की सायली कुठे आहे आणि तो तिथे पाहायला लागतो आणि तो प्रतापला विचारतो, सायली कुठे आहे, ती माझा फोन पण उचलत नाही. तेव्हा तिथे असलेला प्रताप अर्जुनला बोलतो, तुझी बायको तुला सांगून गेली नाही. तेव्हा अर्जुन बोलतो, मला माहित असतं तर डॅडी तुम्हाला मी विचारलं असतं का. तेव्हा पुन्हा बोलतो, कुठे गेली मग ती. तेव्हा इथे अर्जुन बोलायला लागतो, तिच्या जीवाला धोका आहे, ती घरात कुठे दिसत नाही, म्हणजे ती कुठे गेली आणि ह्याच्यात महिपतचा पण हात असू शकतो, कारण की त्याच्यावर आदेश आले आहेत ना, त्याच्यावर चौकशीचे आदेश आले आहेत ना, आणि या सगळ्यामध्ये मी अलर्ट राहू नये म्हणून माझ्यावर त्यांनी 100% वार केला आहे. प्रताप बोलतो, काय करायचं. तेव्हा अर्जुन बोलतो, मला आता सायलीची खूप काळजी वाटत आहे. तेव्हा इथे प्रिया घरी आली असते आणि अर्जुनचं बोलणं लपून ऐकत असते आणि ती खूप खुश झालेली असते. त्याच टाइमला अर्जुनच्या मोबाईलवर मेसेज येतो आणि तो बोलतो की आता मी महिपतला सोडणार नाही. तेव्हा ते अर्जुन बोलायला लागतो, मला मेसेज आलाय की सायली माझ्या ताब्यात आहे आणि आमची अर्ज आणि अटी मानायला लागतील. तेव्हा अर्जुन चिडतो. तेव्हा इथे अर्जुन रविराजांना फोन करतो आणि बोलतो, महिपतने माझ्यावरचा राग सायलीवर काढला आहे. तेव्हा रविराज बोलतो, काय झालं. अर्जुन बोलतो, महिपतने सायलीला किडनॅप केला आहे. पण रविराज हे ऐकताना तिथे नागराज उभा असतो. तिथे रविराज गेम खेळतात. ते अर्जुनला बोलतात, तू महिपतला जाऊन माफी माग, मी तुला कुठलाही त्रास देणार नाही, तू सायलीला सोड, आम्ही तुझी कोणतीही चौकशी करणार नाही. तेव्हा नागराज हे ऐकून खूप खुश होतो. तेव्हा तो जाऊन डायरेक्ट महिपतला फोन करतो. ते नागराज सांगायला लागतो की रविराजने सांगितले की महिपतची माफी माग आणि त्याची चौकशी करू नकोस. तेव्हा नागराज बोलतो, तू आता निश्चिंत राहा आणि त्या अर्जुनला आता चांगलाच खेळवत राहा आणि त्या सायलीच्या नंतर काटा काढ. आणि त्याच टायमाला महिपतच्या इथे अर्जुन येतो. महिपतच्या तो पाया पडायला लागतो. पण ही अर्जुनची ट्रिक असते, कारण की महिपतला बेसावध करून सायलीला सोडवायचं असतं. तेव्हा अर्जुन बोलतो, यासाठी मी तुझी केस पाठी घ्यायला तयार होतो, पण या सगळ्यामध्ये तू माझ्या बायकोला सोड. इथे महिपत बोलायला लागतो, मी तुझी मदत करायला तयार आहे, पण मी तुझ्या बायकोला किडनॅप नाही केलाय. तेव्हा अर्जुन बोलतो, या सगळ्यामध्ये मी साक्षीला सोडीन आणि तिला या केसमधनं बरी करीन, पण महिपत सायलीला त्यानेच किडनॅप केला असं काही अर्जुनला सांगत नाही. त्यानंतर इथे अर्जुन घरी येतो. तेव्हा इथे प्रिया अर्जुनला सांगायला लागते की मिळालं का सायली. तेव्हा इथे अर्जुन बोलतो नाही. तेव्हा इथे प्रिया बोलायला लागते, तिचं काम झालं ना, तिची गरज संपली, आता ती काही इथे येईल.
तेव्हा अर्जुन बोलतो तुला काय बोलायचं आहे. तेव्हा प्रिया बोलायला लागते की मधुभाऊ निर्दोष सुटले ना, आता तिला या घरात राहायची काय गरज आहे, आता ती निघून गेली असेल. प्रिया बोलायला लागते की आता सायली चांगली काय मी. पण हे प्रिया बोलत असते तेव्हा सगळ्यातल्या कोणाला तिचं पटत नाही. अर्जुन प्रियाला बोलतो तू माझ्या बायकोबद्दल अपशब्द बोलतेस म्हणून तुझं तोंड सांभाळ. अर्जुन बोलतो या सगळ्यामध्ये तुझे चांगले सल्ले देऊ नको, तुझ्या स्पेशल ॲडवाइसची या घरात काय जरूरत नाही. अर्जुन रविराजांना फोन करतो आणि बोलतो तू सांगितल्याप्रमाणे मी केलंय, मी जाऊन महिपतला पटवून दिलंय की मी सायलीसाठी काही पण करू शकतो. तेव्हा रविराज अर्जुनला बोलतो आता आपल्याला पुढची खेळी खेळायची आहे. तेव्हा अर्जुन जाऊन पोलिसांना भेटतो. तेव्हा पोलीस बोलतात सायलीचं लास्ट लोकेशन सांगा. तेव्हा अर्जुन सांगायला लागतो की मागच्या वेळी सायलीला कुठल्या तरी गोडाऊन मध्ये किडनॅप करून ठेवलं होतं, पण यावेळी त्यांनी लोकेशन बदललं असेल. तेव्हा पोलीस हे लोकेशन ट्रॅक करतात आणि ते अर्जुनला सांगतात आम्ही ते लोकेशन ट्रॅक केलं आहे. तेव्हा अर्जुन आणि पोलीस त्या लोकेशन पर्यंत पोहोचतात आणि अर्जुन बोलतो साधारण त्यांनी हिला या लोकेशन मध्ये लपवून ठेवला असेल. तर इथे महिपंत आपल्या माणसांना बोलतो आता हिला ह्या बाहेर निघायला नको म्हणून हिला इथूनच मारून टाकायचं आणि इथून हिला बाहेर काढून तिकडेच तिला मारून टाकायचं आणि अर्जुन चांगलाच बर्बाद झाला पाहिजे. तेव्हा इथे झालं की अर्जुन ज्या लोकेशन मध्ये महिपंत सायलीला घेऊन येतो त्या लोकेशनच्या इथेच अर्जुन दबा लावून बसलेला असतो. पण त्या टायमाला महिपंत सायलीला मारणार त्या टायमाला अर्जुन तिकडे पोहोचलेला असतो. पण त्या टायमाला महिपंतला कळत नाही आपण हिला मारायचा बेत केला होता, पण इथे अर्जुनला या सगळ्यामध्ये सुगाव कसा लागला. इकडे अर्जुनला पाहिल्यावर महिपंत सायलीला तिथेच टाकून निघून जातो. इकडे प्रिया महिपतला कॉल करते आणि बोलते लवकरात लवकर अर्जुन हा सायलीपर्यंत पोहोचेल, तुम्ही लवकरात लवकर तिला संपवून टाका. पण इथे प्रियाला समजलं नसतं की इथे महिपंत सायलीला टाकून तिकडनं निघून गेलाय आणि तेव्हाच इथे अर्जुन सायलीपर्यंत पोहोचतो आणि सायलीला मिठीत घेतो. तेव्हा रविराज अर्जुनला फोन करतो. तेव्हा अर्जुन बोलतो की या सगळ्यामध्ये महिपंत आणि प्रिया मास्टर माइंड आहे. आणि आता पुन्हा एकदा रविराजांना समजलं असतं की या सगळ्यामध्ये आता प्रिया ही कधी सुधारणार नाही आणि या सगळ्यामध्ये आता रविराज प्रियाबद्दल आता पुढे काय निर्णय घेणार हे पुढे पाहणे रंजकच होणार आहे.